परमेश्वरा तुझ्या नामात फक्त एकच गुणगान गावं हेच माझं समाधान होते। पण परमेश्वरा चालता बोलता या ठिकाणी स्वर्ग मृत्यू पाहत्या त्रिभुवनात मी भ्रमंती करतोय, पण आज या ठिकाणी या राजकर्ता राजा शारंग चित्र शाळेपर्यंत माझे येणं झालंय। प्रथम आपण आल्याची जाणीव या राजकर्त्याला करून द्यावी। पवित्र क्षणी हा तुमचा तुमचा मंगळतेचा आशीर्वाद मिळाला, मन समाधानी झालं। पण उभे का या बसा म्हणतोय मनाचं समाधान झालं। अतिशय चांगल्या प्रकारे माझं स्वागत केला। संप्रत तुम्ही सहजासहजी कुठे जात नाही, स्वर्ग मृत्यू पाहता या तुला तुमची भ्रमंती असते। आजच्या दिनी आमच्यापर्यंत तुमचं येणं झालं। तसंच कारण आहे राजकर्त्या, माझी भ्रमंती असते ती स्वर्ग मृत्यू आणि पातळ्यात होणार, पण आज अचानक एकाएकी तुझ्याकडे माझं येणं झालंय। याच्याशी माझी पण कारण आहे, आणि ते कारण कोणतं असेल राजकर्त्या, या विश्वात जर का पाहिलं असेल आणि या विश्वात स्वर्गाच्या ठिकाणी मी भरपूर वेळ ऐकलंय की राजकर्ता राजा शारंग याच्या चित्रशाळेजवळ जर का पाहिलं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त चित्र काढणारा अन्य कोणी नाही। कारण तुम्हीच ऐकलं ते सत्य आहे। कारण त्या देव लेखातील हा सारंग चित्रकार आणि आपली कला सादर करत असताना सर्व देवतांना दिलेला आशीर्वाद आणि तोच आशीर्वाद पाठीशी ठेवून आम्ही सारे कर्तव्य परिपूर्ण करतो, आणि त्या देवाच्या आज्ञेनुसार आम्ही कधीही वागत नाही। राजकर्त्या, तू म्हणतोय तू एवढा चांगला चित्रकार आहे, पण मला पण एके वेळी इच्छा झाली, आज जर का इच्छा झाली की तुझं चित्र काढलंय ते चित्र मला पाहायचंय, कारण येणाऱ्या शर्माच्या दरबारात तू ते प्रकट करणार आहेस। त्याच्या अगोदर मला माझ्या मला सुद्धा ते पाहायचंय। तुमची इच्छा पूर्ण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। कारण माझं कर्तव्य कोणतं असेल तर जे मी चित्र रेखाटतोय तेच चित्र शर्माच्या दरबारात उपस्थित करावं, साऱ्या देवतांच्या उपस्थितीत ते दाखवावं आणि साऱ्यांचा आशीर्वाद आमच्यामध्ये घ्यावा। पण आजच्या दिनी आम्ही रेखाटलेलं चित्र तुम्हाला पाहायचं आहे। मला पाहायचंय, तुमची इच्छा मी परिपूर्ण करेन। यावेळी माझ्या कन्यांचं आगमन येण्याची वेळ झाली। बाबांचा आशीर्वाद घेणं हे आपल्या कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य
आम्हाला आशीर्वाद मिळाला, मन समाधानी झालं. आणि मला या विश्वाच्या ठिकाणी अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि त्या तीर्थक्षेत्राची खरी किंमत जर कुठं असेल तर बाबा आपल्या 2 चरणाशी आणि ते चरण सेवा करण्यासाठी आज आमचं इथे येणं झालंय. याच्यासाठी त्या म्हणतो शुभारी चरणी सेवा जोपर्यंत माझा मंगत्रेचा आशीर्वाद घेत नाही तोपर्यंत मला धोका नाही, समाधान मिळत नाही. आणि आपला आशीर्वाद मिळाला, मन समाधानी झालं. आणि आज आपल्या इथपर्यंत आगमन झालं. बरोबर आहे, असं ऐकलं होतं की राज दरबारात चित्र. बरोबर आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. बाबांनी जे चित्र रेखाटलंय या चित्रांजवळ लक्ष केलं की अगदी हुबेहूब चित्र वाटतंय. आणि असंच एक नाविन्य पाहण्याची इच्छा आमच्या मनी झाली. तुमच्याही मनी इच्छा देवर्षी आता विलंब नकोय, कारण तुमच्या इच्छेसाठी आणि माझ्या कन्येच्या इच्छेसाठी मी जे चित्र रेखाटलंय ना, म्हणजे बाबा तेच चित्र रेखाटलंय. हा एक व्यक्ती चित्र आणि तेच रेखाटण्याचं कार्य माझ्याकडून घडलंय. त्यावेळी हे चित्र तुम्हाला बहुत समाधान प्राप्त झालंय. चित्राजवळ पाहून एक प्रश्न निर्माण झाला. म्हणजे अद्याप तुम्ही माझी चित्र जी पाहिली आणि ते चित्र पाहून तुमच्या मनात कधीच संभ्रम निर्माण झाला नाही. बरोबर आहे, कधी मी नाविन्य चित्र निर्माण केलं आणि तेच पाहता तुम्हाला समोर घाबरा निर्माण झाला. एकच बाबा पाहाव ही सारी चित्र कशी हुबेहूब वाटतंय. आमच्याकडे पाहतायत आणि ते चित्र पाहिल्यानंतर जे आत्मीयता निर्माण होते, जे समाधान प्राप्त होतं ते या चित्राजवळ पाहून होत नाहीये. म्हणजे या माझ्या चित्रात काहीतरी उणीव आहे असं तुम्हाला वाटतं. पण या चित्राचं जर का निरीक्षण केलं असेल
संकटात मला वाटते आणि जेणेकरून तीच संकटा आम्ही दूर करू. राजकर्त्या, मी चित्राचं पूर्णपणे निरीक्षण केलंय, पण माझ्या मुखातून पडणारे शब्द म्हणजे याची कमतरता. याला नेत्र मात्र दिसत नाही. दिले नाही तुम्हाला पण हे चित्र म्हणजे काही सामान्य नव्हे. देवर्षींच्या मुखावटे शब्द बाहेर पडले की हे चित्र अपूर्ण आहे, याला नेत्रदान दिलं पाहिजे. याच्यासाठी मी त्याचे नेत्र उघडले. हे कन्ये, यावेळी नकोता प्रमाण तुझ्या कर्मी घडलाय. ते कार्य श्रेय देवताने माझ्या माती दिलंय आणि त्याच कर्तव्यात तू खंडता आणले. अर्थात तू माझी अपराधी आहे. मला विचारल्याशिवाय हे आज तू कृत्य केलंय. अर्थात हे कृत्य योग्य नव्हे. प्रत्येक गोष्टीला समान असते, मर्यादा असते आणि तीच मर्यादा राखली तर क्षमा मागण्याची वेळ कधी येत नाही. असं केलंय तरी का? एकच कारण याचे नेत्र उघडण्याचं कर्तव्य कुणाचं आहे तर माझं आहे. मग मला सांग, आज माझ्या कर्तव्याच्या आड का आलीस तू? पण बाबा, मला वाटलं ते चित्र अपूर्ण आहे. तुम्ही विसरला असाल म्हणून मी त्याचे नेत्र उघडले. मुळीच नाही. यावेळी हा प्रमाद जो घडलाय याचे नेत्र मी उघडले याला सुद्धा कारण कोणतं असेल त्या देवलोकीने होऊन त्याचे नेत्र मला उघडायचे होते. साऱ्या देवतांच्या साक्षीनं त्या संजीवनी मला प्राप्त करून द्यायची होती. पण यावेळी माझ्या कर्तव्यात तू खंडता आणली आणि याचे नेत्र उघडता क्षणी त्याला संजीवनी प्राप्त झाली. आता यावेळी हा कोणता प्रमाद ठरेल हे काही सांगता येत नाही आणि म्हणून त्याला सारे सर्वस्व जबाबदार सारे देव या सारंग चित्रकला ठरवणार आहेत. आणि म्हणूनच या तुझ्या चुकीला माफी नाही आणि तेच तुला शासन करण्यासाठी आहे. माझ्या मुखाने निघाला शब्द त्यावेळी मी तुला शाप देतो. तुला क्षमा देणार नाही कारण तू क्षमाचा पात्र नाही. अर्थात तुला शाप कोणता असेल तर मृत्यूलोकाच्या ठिकाणी एका जीवघरात बाबा, अशी का शिक्षा देत नाही? कारण ही चूक पुनश्च तुझ्याही बाबतीत घडू नये आणि यासाठी चुकीचं शासन वेळेत घडलं नसेल तर त्याचा परिणाम फार मोठा येऊ शकतोय. हीच का माझी? होय मी त्याचे नेत्र उघडले. होय ती चूक झाली. सर्व लहान चुका मान्य केल्या असत्या आणि फार तुझी मोठी चूक आहे आणि या चुकीला कधीही माफी नाही. आतापर्यंत मी किती चुका केल्या तरी तुम्ही त्या पोटाशी घेतल्या. पण आज अशी कोणती महाभयंकर चूक झाली जेणेकरून तुम्ही मला शाप दिला? नाही बाबा, माझ्याकडून कोणताही अपराध नाही घडलाय. तुझ्याकडून अपराध घडलाय. अर्थात त्या अपराधाचं शासन तुला भोगायला हवंय आणि तेच भोगत असताना प्रत्येकी तुलाही आठवायला पाहिजे. या ठिकाणी सर्वांनाही आठवायला पाहिजे या सारंग चित्रकाराच्या कर्तव्यात व्यक्त आणणाऱ्याला कोणती शिक्षा घडते. अर्थात ते व्यक्त आणणारी जर व्यक्ती त्याची कन्या देखील असते तर त्याला शासन देखील घडणार आहे. मलाही कळतंय ज्याला जो शाप दिलाय तो शाप त्याला भोगायलाच हवाय. पण बाबा,
आधाराच्या ठिकाणी शास्त्र आधार देखील आहे. पण बाबा मी शास्त्र आधार आपल्या जवळ ठेवते. शास्त्र आणि आधार त्या शास्त्र आधारामुळे आज मला तुम्ही उत्साह द्या. शास्त्र आधार कोणी कधी फायदे करू नये. अर्थात शास्त्र आधार तू माझ्या त्यावेळी या मृत्यूलोकाच्या ठिकाणी एका दिवाळीच्या जन्माला येऊन तू लहानाची मोठी होईल. पण ज्यावेळी